रुपयाची वर्गणी दिली यांनी. चला चला थँक्यू लागला साहेबाच्या लालीजी दुकानावर आता कुठं गेला होतात? कुठं नाही का हो? मी आले होते, बघून गेले तुम्हाला, तुम्ही नव्हतात. मग आलतो तुम्ही कुठं होतो मग? मी हा मी गोडाऊन मध्ये असेल. त्याच्यामुळे आवा आला तर थांबायचं जरा वेळ, लगेच कशाला गेला? गोडाऊन मध्ये गेला होतात का कुठल्या झाडाखाली गेला होतात? गोडाऊन मध्ये पण नाही खायचं. तुम्ही काय माझ्यावर संशय घेताय काय? धुतल्या तांदळासारखं आहात ना तुम्ही, तुमच्यावर कशाला संशय घेईन? जसे काय तुमचे कांड मला माहीतच नाहीयेत. तुम्ही काय करत होतात त्याचा अंदाज आलाय मला. संशय सहजच विचारला. दुकानावर कसं काय येणं केलं? ते हे तुमच्या आवडती भाजी केली आहे, म्हटलं जेवायला बोलवावं. या जेवायला घरी, वाट बघते. या चमच्याने त्या डब्यातली 2 चमचे पावडर त्या वाटीत घ्या आणि त्यात अगदी थोडं पाणी घाला. बर. हे तेल त्याच्यामध्ये टाका. ते एकत्र करून त्याचं चाटण करायचं आणि रोज यांना खाऊ घालायचं. काय खाऊ घालायचं? आता तुम्हीच यांना सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती कळलंय ते. अहो काय नाही साहेब, ते 1 चमचा पावडर घ्यायचे, 1 चमचा तेल घ्यायचंय, त्याचं चाटण बनवायचं आणि त्यांना रोज खायला द्यायचंय. अच्छा, पण हे तुम्ही नसताना मला जमेल ना? मी नसताना म्हणजे? नाही, आज तुम्हाला उशीर झाला, तुम्हाला वेळेवर यायचं नसतं. काका वारले, आजी वारली, गावची लोकसंख्या सुमारे 3000, त्यामुळे ट्रॅफिक जॅम होतं, वेळेवर यायला जमत नाही, उशीर होतो तुम्हाला. तुम्हाला वेळेवर येणं जमत नसेल तर मला सांगा, मी दुसरी बाई ठेवतो. नाही नको साहेब, मी उद्यापासून येळेवर येईन, परत असं नाही होणार. लक्षात असू द्या.